नमस्कार मित्रांनो, मी जयदीप तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पहिलं जागतिक महायुद्ध यावर आपण चर्चा करत आहोत. ह्याच मालिकेतला युद्धाची पार्श्वभूमी हा पहिला भाग आपण याआधीच पूर्ण केलाय. तुम्ही तो पाहू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आज आपण दुसरा भाग सुरू करतो आहोत. या भागात आपण युद्ध कसं आणि कुठे लढलं गेलं, कोणकोणते देश यात सहभागी झाले होते हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 6 जणांच्या टोळीने ऑस्ट्रियाच्या राजाची सर्बियात गुप्तपणे कार्यरत असणाऱ्या ब्लॅक हँडच्या मदतीने बोस्नियाच्या दौऱ्यावेळी बोस्नियाच्या राजधानीतच हत्या केली आणि एक संपूर्ण चक्र युरोपात सुरू झालं. ऑस्ट्रियाने या सगळ्या घटनेनंतर सर्बिया आणि बोस्नियावर दुतर्फा हल्ला चढवला. एका बाजूला बोस्नियामध्ये त्यांनी सर्बियाच्या पाठीराख्यांविरुद्ध जनमत भडकवलं आणि बोस्नियामध्ये दंगल सुरू झाली. सर्बियाचे समर्थक निवडून मारणं सुरू झालं. सर्बियन समर्थकांसोबतच सर्बियाचे मित्र देश असलेले हर्जेगोविना, क्रोएशिया, स्लोवेनिया यांचे नागरिक सुद्धा धरले जाऊ लागले. एकीकडे दंगल सुरू होती तर दुसरीकडे ऑस्ट्रियाने जवळपास 5,500 सर्बियन पाठीराखे जेरबंद केले. त्यातले 700 ते 2,000 लोक जेलमध्येच मेले आणि 460 लोकांवर खटले भरून त्यांना फाशी देण्यात आली. एकीकडे हे सगळं चालू होतं तर दुसरीकडे ऑस्ट्रिया, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या 5 देशांची चर्चा सुरू होती. युद्ध कसं सुरू होईल किंवा कसं थांबवता येईल किंवा युद्ध सुरूच झालं तर त्याचे परिणाम काय होतील. ऑस्ट्रिया युद्ध लादायच्या मानसिकतेत होताच. त्याचं कारण आपण पहिल्या भागात पाहिलंच आहे. पण सर्बिया विरुद्ध युद्धाचे डग जमा होत असताना या सगळ्या चर्चेमध्ये सर्बियालाच सहभागी केलं गेलं नव्हतं. म्हणजे जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन हे सगळे लोक युरोप चालवत होते. ते बघा, राजकारण कसं चालत होतं की ज्याच्या विरुद्ध युद्ध होणार आहे त्यालाच या चर्चेत सहभागी केलं गेलं नाही. जसं आधी म्हटलं की युरोपात हे तिघ चौघच देश संपूर्ण युरोप चालवत असत, सगळे निर्णय तेच लोक घ्यायचे. तर युद्ध टाळण्यासाठी ऑस्ट्रियाने सर्बियावर अटी लादल्या. सर्बियाने जवळपास सगळ्या अटी मान्य करायची तयारी दाखवली. फक्त एकाच मुद्द्यावर त्यांची सहमती होत नव्हती. तो मुद्दा होता की सर्बियामध्ये ऑस्ट्रियाला ह्या सगळ्या हत्येचा तपास करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य हवं आणि हवं त्याला अटक करून चौकशी करू द्यावी. त्यासाठी सर्बियामध्ये ऑस्ट्रिया ठरवेल तितके ऑस्ट्रियन अधिकारी आणि सैनिक दाखल होतील. सर्बियाने ही अट नाकारली आणि नेमका हाच मुद्दा धरून शेवटी ऑस्ट्रियाने सर्बियाला 1 महिन्याचा अवधी दिला आणि हे सगळं चालत होतं. तो महिना होता जुलै. म्हणून या सगळ्या प्रकाराला जुलै क्रायसिस असं नाव आहे. जुलै महिना सरते शेवटी 28 जुलै 1914 ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारलं. आता इथे काही गंमतशीर गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जर्मनीचा राज्यकर्ता कैसर विल्हेम दुसरा आणि रशियन राजा झार निकोलस दुसरा हे दोघं जण भाऊ होते. त्यामुळे युद्ध सुरू होण्याआधी कैसरने झारला पत्र लिहिलं की या युद्धात तू सर्बियाच्या बाजूने उतरू नकोस. म्हणजे सर्बिया आणि ऑस्ट्रियाच्या युद्धात जर्मनी आणि रशिया या दोघांचं वैर नको. पण निकोलसने ते ऐकलं नाही आणि मग शेवटी जर्मनीने 1 ऑगस्टला रशिया विरुद्ध युद्ध पुकारलं. असंच आणखी एक पत्र कैसरने आपला आणखी एक भाऊ इंग्लंडचा राजा जॉर्ज 5वा याला सुद्धा पाठवलं होतं. सुरुवातीला जॉर्जने तटस्थ भूमिका घेतली. त्याला फ्रान्सशी काही घेणं देणं नव्हतं. जर्मनी आधी फ्रान्सवर आक्रमण करणार हे जग जाहीर होतं. त्यामुळे त्याने फ्रान्सच्या बाबतीत तशी भूमिका घेतली नाही. पण फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी ज्या वेळेला जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केलं, कारण पुढे जाण्यासाठी त्याला बेल्जियम ताब्यात हवा होता, त्यावेळेला बेल्जियम आणि इंग्लंडमध्ये करार असल्यामुळे इंग्लंड या युद्धात उतरला. आता कैसर, जॉर्ज आणि निकोलस हे तिघही राज्यकर्ते 3 मोठ्या देशांचे एकमेकांचे नातलग होते. तरी सुद्धा राक्षसी महत्वाकांक्षेपायी ते एकमेकांविरुद्ध युद्धात उभे राहिले. सर्बिया आणि ऑस्ट्रियाच्या युद्धाचं निमित्त करत अनेक मोठे देश या युद्धात उडी घेणार हे जाहीर होतं. त्यामुळे ह्या युद्धाचे सेनापती सुद्धा मोठ्या राष्ट्रांचे असतील हेही साहजिक होतं. जर्मनीने ऑस्ट्रियाला वचन दिलं होतं की तुझ्या बाजूने युद्धात उतरेल. त्यामुळे ऑस्ट्रियाचा असा विचार होता की ज्या वेळेला आपण सर्बियावर आक्रमण करू त्यावेळेला रशियाला तोंड देण्यासाठी जर्मनी रशियन फ्रंटवर जाईल. पण झालं वेगळंच. कसं ते सांगतो. ऑस्ट्रियाने सर्बियामध्ये पाऊल ठेवता क्षणी भयंकर युद्ध सुरू झालं. ऑस्ट्रियाला याची काहीच कल्पना नव्हती आणि दुसऱ्या बाजूला रशिया सर्बियाच्या सीमेपर्यंत येऊन ठेपला. जर्मनी ऑस्ट्रियाच्या मदतीला आलाच नाही. त्यामुळे तुटपुंज्या फौजेनेशी ऑस्ट्रियाला 2 फळ्या उघडाव्या लागल्या. एक फळी रशियाच्या बाजूने, दुसरी सर्बियामध्ये. त्यामुळे सर्बियावर आक्रमण केल्यानंतर
कमी फौज असल्यामुळे सर्बियाकडनं ऑस्ट्रियाला चांगलाच धडा शिकवला गेला. एक छोटा विजयच होता हा अलाइड फोर्सेसचा. आता जर्मनी मदतीला का आला नाही? कारण जर्मनीच्या मनात आधीच युद्धाची वेगळी रणनीती तयार होती. ऑस्ट्रियाचं निमित्त करून आपला विस्तार करायचा हे ठरलेलं होतं. त्यामुळे त्यांनी जर्मनीचे माजी 5 स्टार अधिकारी आणि सैन्य प्रमुख फील्ड मार्शल काउंट श्लिफेन यांचा प्लॅन अंमलात आणायचा निर्णय घेतला. काउंट श्लिफेन हे अतिशय युद्धकुशल आणि प्रखर रणनीतिकार होते. त्यांनी खूप आधीच जर्मनीसाठी युद्धाचे खूप सारे प्लॅन्स तयार करून ठेवले होते. त्याचाच एक प्लॅन जर्मनीने या युद्धात वापरायचा ठरवला. जर्मनीने एकाच वेळी पश्चिमेला आणि पूर्वेला दोन बाजूला फळ्या उघडायच्या, म्हणजे फ्रान्स आणि ब्रिटन एका बाजूला आणि रशिया दुसऱ्या बाजूला. ह्या प्लॅन मध्ये ऑस्ट्रिया कुठंच नव्हता. जर्मनीने 4 ऑगस्टला फ्रान्सच्या बाजूने असलेल्या बेल्जियमकडे परवानगी मागितली की आम्हाला फ्रान्सपर्यंत जाण्याचा रस्ता द्या, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही. पण बेल्जियमने तटस्थ भूमिका स्वीकारली असल्यामुळे त्यांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. निव्वळ 12 तासांचा उन्हापुरा वेळ देऊन जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केलं. जर्मनीच्या भांडारातली सगळ्यात शक्तिशाली तोफ सीज कॅनन, जिला बिग बार्था असं नाव दिलं होतं, त्याने तटबंदी असलेल्या बेल्जियमचं शहर लीग पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. इतकं की त्या ठिकाणी एकही दुमजली इमारत शिल्लक ठेवली नाही. शाळा, रुग्णालय, चर्च काही सुटलं नाही. 15 ऑगस्टला संपूर्ण बेल्जियम ताब्यात घेऊन रस्त्यात फक्त विध्वंस सोडत असंख्य नागरिकांची कत्तल करत जर्मनी फ्रान्सच्या सीमेवर येऊन ठेपला. आता बेल्जियम आणि इंग्लंडमध्ये करार होता, त्यामुळे बेल्जियमच्या मदतीला इंग्लंड युद्धात उतरला आणि जर्मनी विरुद्ध युद्ध घोषित केलं. सुरुवातीच्या काळात ज्याला बॅटल ऑफ फ्रंटियर म्हटलं जातं, त्यात जर्मनीने फ्रान्सची बरीच हानी केली. पहिल्याच महिन्यात 22 ऑगस्ट पर्यंत फ्रान्सच्या बाजूचे 2,60,000 सैनिक जखमी झाले आणि 27,000 सैनिक शहीद झाले. जर्मनीचा हा रेटा अतिशय जबरदस्त होता. इंग्लंड आणि फ्रान्सच्या फौजांनी माघार घेतली. आता फर्स्ट बॅटल ऑफ मार्ने नदीकाठी हा संग्राम घडला. 5 सप्टेंबरच्या आसपास जर्मनी उत्तर पूर्वेकडून फ्रान्समध्ये बराच आत आला होता. पॅरिस पासून अवघ्या 30 मैलावर. पॅरिस ताब्यात घ्यायचा जर्मनीचा निश्चय होता. इंग्लंड आणि फ्रान्सने संयुक्त फळी उघडून जर्मनीचा समाचार घ्यायचं ठरवलं आणि आक्रमणाला आक्रमण करून उत्तर दिलं. आदेश दिल्यानंतर फ्रान्सच्या 6व्या आर्मीचे जनरल मायकल जोसेफ यांनी भीम पराक्रम केला आणि जर्मनीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आर्मीच्या फळीत गॅप शोधून काढला आणि त्यात सैन्य घुसवलं. या युद्धाने जर्मनीला 12 सप्टेंबर पर्यंत तब्बल 15 किलोमीटर पर्यंत मागे ढकललं. या पिछेहाटीमुळे फ्रान्सला सहज जिंकण्याचं स्वप्न, जर्मनीचं स्वप्न होतं, ते भंगलं आणि दोघं बाजूच्या आर्मी आता ट्रेंच मध्ये लपल्या. ट्रेंच म्हणजे एक प्रकारचे खड्डा खोदलेले बंकर्स असतात की ज्यात सैनिक लपतात. हे ट्रेंच युद्ध जवळपास 3 वर्ष चाललं. आपण बॉर्डर पिक्चर मध्ये सनी देओल आणि त्या समोर टँक घेऊन येणाऱ्या पाकिस्तानी आर्मी मध्ये हे युद्ध असं पाहिलं होतं. भारतीय सैनिक सगळे एका खड्ड्यात वरतून जाळ्या वगैरे लावून लपले होते, त्याला ट्रेंच म्हणतात. ट्रेंच वॉर मध्ये फ्रान्स आणि इंग्लंड छोटे छोटे युद्ध करून जर्मनीला जेरी आणू पाहत होता, पण जर्मनी मात्र बरंच अंतर घेऊन मोठे आक्रमण करीत होता. त्यामुळे ह्या ट्रेंच वॉर मध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांची हानी जास्त होत होती. जर्मनीची पिछेहाट झाली असली तरी बराच भूभाग जर्मनीकडे होता. त्यामुळे जर्मनी आपल्या सोयीच्या जागेवर ट्रेंच बनवून स्थिर होता आणि त्यांचे ट्रेंच सुद्धा मजबूत होते. मित्र देशांचे मात्र कमकुवत आणि तात्पुरते होते. ह्या काळात बरेच युद्ध झाले. सगळंच सांगणं शक्य नाही, आपण फक्त मोठ्या आक्रमणांची चर्चा करूया. आता 12 एप्रिल 1915 ला जर्मनीने पहिल्यांदा क्लोरीन गॅसचा वापर केला युद्धभूमीवर आणि यानंतर अनेक प्रकारची रासायनिक अस्त्रे युद्धात दोघं बाजूने सर्रास वापरली गेली. हिटलर या युद्धात सैनिक म्हणून प्रत्यक्षपणे लढत होता आणि इंग्लंडने वापरलेल्या मस्टर गॅसमुळे त्याला काही काळ अंधत्व सुद्धा आलं होतं. त्यामुळे त्याने निर्णय घेतला होता की जर्मनीच्या शत्रूंचा नायनाट मी असाच गॅस वापरून करेल आणि पुढे दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांविरुद्ध जे घडलं ते सर्वश्रुत आहेच. बॅटल ऑफ सोमे फ्रान्स आणि इंग्लंडने सुरू केलं, पण हे युद्ध इंग्लंडला खूप महागात पडलं. पहिल्याच दिवशी इंग्लंडचे 57,470 सैनिक जखमी झाले आणि 19,200 सैनिक शहीद झाले. हा आकडा आज आपण सगळे मिळून लढत असलेल्या कोरोना व्हायरसशी जोडून बघा. म्हणजे भारतात आज जेवढी लागण झालेल्यांची, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा नाहीये, तेवढे सैनिक ब्रिटनने एका दिवसात शहीद झाले. 19,200. किती भयंकर. ट्रेंच वॉर मध्ये गोळ्या आणि तोफगोळ्याने शहीद होणाऱ्या सैनिकांनी एवढीच संख्या
गॅसमुळे, माशांमुळे, अळ्यांमुळे आणि तापाने शहीद होणाऱ्यांची संख्या होती. ह्याच काळात स्पॅनिश फ्लू पसरला होता. सर्व देशांनी सैनिकांचे धैर्य राहावे म्हणून स्पॅनिश फ्लू पसरतोय किंवा त्याने असे असे इतके इतके लोक मरतायत यावर ह्या बातम्या देण्यावर बंदी घातली होती. पण स्पेन जो होता तो या युद्धात नव्हता. तो तटस्थ होता आणि संपूर्ण युरोपात फक्त स्पेनच असा होता की जो स्पॅनिश फ्लूच्या बाबतीत बातम्या देत होत्या. त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आपापल्या पत्रांचा न्यूजपेपरचा खप वाढवण्यासाठी स्पेनने या सगळ्या फ्लूचं खूप जोरदार वृत्तांकन सुरू केलं. त्यामुळे सगळ्या देशांनी एकमताने ह्या फ्लूला स्पॅनिश फ्लू नाव देऊन टाकलं. ट्रेंच वॉर मध्ये कुठल्याही देशाला कुठलाही भूभाग मिळाला नाही. 3 वर्ष जवळपास हे युद्ध चाललं, पण लाखो सैनिक शहीद झाले. आता खाली बाल्कन प्रदेशात काय चालू होतं हे बघूया. ऑस्ट्रिया रशियाला पूर्वेत तोंड देत होता. त्यामुळे एकूण सैनिकांपैकी फक्त 1/3 सैनिकच तो सर्बिया विरुद्ध वापरू शकत होता आणि उरलेले सगळे सैनिक रशिया विरुद्ध. खूप नुकसान सहन करून सरतेशेवटी ऑस्ट्रियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेडवर ताबा मिळवला होता. पण सर्बियाचे सुद्धा प्रतिहल्ले सुरूच होते. सर्बिया शांत बसलेला नव्हता. ऑस्ट्रियाला रशिया आणि सर्बिया विरुद्ध युद्ध करणं जसं कमी होतं की काय की पुढे त्यांना आपल्या राखीव सैन्य सुद्धा मैदानात आडावं लागलं इटलीशी युद्ध करण्यासाठी. इटली पुढे जाऊन या युद्धात सहभागी झाला, ते आपण पुढे चर्चा करूच. या सगळ्यात ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या राजनैतिकांना एक यश मिळालं होतं की त्यांनी बल्गेरिया या देशाला युद्धात आपल्या बाजूने सामील व्हायला तयार केलं. बल्गेरियाने तत्काळ 6 लाख सैनिक सर्बिया विरुद्ध युद्धात उतरवले. दोघं बाजूने युद्ध लढत असल्याने सर्बिया पराभूत व्हायला लागला आणि अल्बानिया पर्यंत मागे फेकला गेला. मॉन्टेनेग्रोने सर्बियाची मदत करण्याचा प्रयत्न केला, पण पुढे ऑस्ट्रियाने मॉन्टेनेग्रो हा देशच जिंकून घेतला. त्यामुळे सर्बियन सैनिक आणखी मागे गेले. सर्बियन सैनिकांना शेवटी ग्रीसने मदत करून बाहेर काढलं आणि सर्बियाला ऑस्ट्रिया आणि बल्गेरिया यांनी अक्षरशः वाटून घेतलं जेवढा भूभाग त्यांनी जिंकला होता. इकडे ग्रीसमध्ये लगेच ब्रिटिश दाखल झाले आणि त्यांनी ग्रीसला आपल्या बाजूने युद्धात उतरा अशी विनंती केली. पण ग्रीसचा राजा कॉन्स्टंटाईन पहिला हा जर्मन धार्जिणा होता. त्याने याला साफ नकार दिला. मग ब्रिटिशांनी त्यांना जो सगळ्यात छान जमतो तो खेळ सुरू केला. ग्रीसमध्ये दुफळी माजवली, एक नवा नेता तयार करून प्रतिसरकार बनवलं आणि ग्रीसमध्ये गृहयुद्ध सुरू केलं. शेवटी राजा पायउतार झाला. त्याच्या जागी त्याचा मुलगा अलेक्झांडर याला गादीवर बसवलं आणि ग्रीस मित्र देशांच्या बाजूने युद्धात उतरला. पुढे बॅटल ऑफ दोब्रोपोल मध्ये ग्रीस, ब्रिटन, फ्रान्सच्या संयुक्त फौजांनी हल्ला चढवला आणि बल्गेरियामध्ये प्रवेश केला. ऑटोमन एम्पायर संपूर्ण मध्य पूर्वेत धुमाकूळ घालत होतं. आशिया खंडाशी ब्रिटन आणि फ्रान्सला सोयीचा असणारा सुएझ कालवा त्यांनी दाबून धरला होता. इथून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर हल्ले होत होते. त्याचबरोबर ग्रीक, आर्मेनियन आणि असिरियन वसाहतीवर त्यांनी मोठे मोठे हत्याकांड घडून आणले. ब्रिटन, फ्रान्स आणि रशियाने आपापल्या सीमेला लागून ऑटोमन विरुद्ध मोठ्या फळ्या उभारल्या. जमीन आणि समुद्र असं दुहेरी युद्ध सुरू झालं. मक्का मदिनेपासून इराक, इराणपर्यंत सगळा भाग युद्धात आला. आधीच अंतर्गत बंडाळीने ग्रासलेला हा भाग ऑटोमन आणि ब्रिटन दोघांनी भाजून काढला आणि वेगवेगळ्या स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून जमिनीवर युद्ध सुरू झालं. इटलीचा सहभाग या सगळ्यात वेगळ्या पद्धतीने झाला. इटली सुरुवातीला ह्या सगळ्यापासून लांब होता, पण युद्ध दाराशी आल्यानंतर इटलीने सुद्धा तयारी सुरू केली. इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रियाचा 1882 पासूनचा साथीदार होता, पण रोमने फ्रान्सशी 1902 मध्ये गुप्त करार सुद्धा केला होता. त्यामुळे इटलीकडे प्रश्न होता की आता जर्मनीच्या बाजूने उतरावं की ब्रिटनच्या बाजूने. फ्रान्सने इटलीला युद्धात जर्मनीच्या बाजूने न उतरण्याचा सल्ला दिला. इटली तो पाळतही होता, पण नंतर ऑस्ट्रियाने इटलीला आपल्या बाजूने युद्ध करण्यासाठी फ्रान्सच्या जिंकून घेतलेल्या वसाहती, ट्युनिशिया वगैरे ती त्यांना देऊ केली. बदल्यात फ्रान्सने इटलीला युद्ध संपल्यानंतर ऑस्ट्रियाचे टायरोल, लिटेरोल आणि दाल्मेशन कोस्टपर्यंतचा मोठा भूभाग देऊ केला. शेवटी इटलीने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध घोषित केलं आणि 15 महिन्यानंतर जर्मनी विरुद्ध सुद्धा. लक्षात घ्या मित्रांनो, हा कुठला 1-2 एकरचा सौदा नाही चाललाय. संपूर्ण देशच्या देश वाटले जात आहे. आधी ऑस्ट्रिया आणि बल्गेरियाने सुद्धा सर्बिया असाच वाटून घेतला होता. युद्ध किती क्रूर असू शकतं याचे हे उदाहरण आहे. पूर्वेकडे काय चालू होतं की जर्मनीने आधीच प्रशिया आणि पोलंड ताब्यात घेतले होते. तिथे फारसा संघर्ष झाला नाही. जर्मनीला फारसं तिथे युद्ध करावं लागलं नाही. पण रशियाने फ्रान्स आणि ब्रिटनशी झालेल्या करारामुळे जर्मनीवर आक्रमण करायचा निर्णय घेतला आणि आततायीपणे प्रशियामध्ये जर्मनीवर आक्रमण केलं.
रशियाच्या दुर्दैवाने त्यावेळेला तिथे एरिच लुडेनडॉर्फ हा जनरल नेतृत्व करीत होता. त्याने रशियाचे आक्रमण अतिशय सहज परतवून लावले आणि रशियन सैन्याला पार रशियाच्या आतमध्ये जायला भाग पडलं. म्हणजे लुडेनडॉर्फ हा तोच जनरल होता ज्याने जर्मनीच्या आक्रमणाची सुरुवात केली होती आणि पूर्ण बेल्जियम त्याने अक्षरशः राख करून टाकला होता. रशियाकडे युद्धाच्या सुरुवातीला प्रखर नेतृत्वाचा अभाव होता, त्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी सपाटून मार खाल्ला. ऑगस्ट 1915ला जर्मनीने टोर्नो येथे युद्धाला सुरुवात केली आणि पोलंडची राजधानी वॉर्सॉ ताब्यात घेतली. त्यासरशी रशिया पोलंडमधून पूर्ण बाहेर पडला आणि ऑस्ट्रियावरचं दडपण कमी झालं. त्याचमुळे पुढे ऑस्ट्रिया आणि बल्गेरियाने सर्बिया ताब्यात घेतला, जसं आपण मगाशी पाहिलं. नेमका ह्याच काळात रशियामध्ये क्रांती झाली आणि झार जो तिथला राजा होता ती झारशाही जाऊन जर्मनीच्या मदतीने नवीन सरकार अस्तित्वात आलं. त्याविषयी आपण पुढील भागात चर्चा करूच. जर्मनीने नवीन सरकारशी तहाची बोलणी सुरू केली. त्यांनी सुरुवातीला विरोध केला, तसंच जर्मन फौजा युक्रेन जिंकत रशियन राजधानी मॉस्कोकडे निघाल्या आणि रशियन सरकारने घाबरून तहाला मान्यता दिली. जर्मनीला खूप मोठा प्रदेश मिळाला. म्हणजे सांगायचं झालं तर फिनलँड, पोलंड, युक्रेन आणि बाल्टिक प्रदेश असे 4 देश पूर्णपणे जर्मनीच्या ताब्यात आले. पण त्यांच्याकडे ते एवढा मोठा भूभाग सांभाळायला पुरेसं संख्याबळच नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या प्रदेशात अराजकता माजली आणि मोजका प्रदेश जर्मनीच्या ताब्यात राहिला. ऑटोमन साम्राज्य आणि टर्की मध्य पूर्वेत युद्ध लढत होते. 1917 पर्यंत पॅलेस्टाईन, जॉर्डन, जेरुसलेम मध्ये सुद्धा युद्ध सुरू होतं. ऑटोमनच्या ताब्यात असलेल्या जॉर्डनवर ब्रिटिश फौजांनी हल्ला केला. या युद्धात रिझर्व्ह फोर्स म्हणून आणलेल्या भारतीय तुकड्यांचा समावेश होता. भारतीय तुकड्या त्यावेळेला भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, त्यामुळे भारतातून आलेल्या भारतीय तुकड्या या सुद्धा आता इंग्रजांच्या बाजूने या युद्धात लढत होत्या. अमेरिकेचा ह्या सगळ्यात खूप उशिराने समावेश झाला आणि त्यांनी आधी 2 पक्षात संधी करायचा प्रयत्न सुरू केला. अनेक वाटाघाटी केल्या, पण दोघही पक्ष सहमत होत नव्हते. तसाच प्रयत्न त्यावेळेचे पोप यांनी सुद्धा केला, पण तो सुद्धा नाकारला गेला. 1915 साली जर्मनीने ब्रिटनची प्रवासी वाहतूक करणारं जहाज बुडवलं. मरणाऱ्यांमध्ये 128 अमेरिकन नागरिकांचा सुद्धा सहभाग होता. अमेरिकेने युद्ध न करता फक्त जर्मनीला ताकीद दिली की प्रवासी जहाज आणि मालवाहू जहाजांना लक्ष्य करू नका आणि पाणबुड्यांचा अतिरेकी वापर टाळा. जर्मनीने त्यावेळेला युबोट नावाच्या पाणबुड्या तयार केल्या होत्या. ह्या सगळ्या युद्धामध्ये, समुद्राच्या युद्धामध्ये, नौदलामध्ये या युबोट अतिशय प्रभावी ठरत होत्या, कारण त्यावेळेला पाणबुड्यांचा इतका सुयोग्य वापर जर्मनीशिवाय कोणीच करू शकत नव्हतं. 1917 येता येता ब्रिटनचा देशांतर्गत असलेला साठा संपायला आला होता आणि काही महिने फक्त ब्रिटन युद्ध करू शकला असता. त्यामुळे ब्रिटनच्या वेगवेगळ्या देशातील वसाहतींमधून ब्रिटनला पुरवठा सुरू झाला. तेलाचा असेल, अन्नधान्याचा असेल, कपड्यांचा असेल, औषध गोळ्यांचा असेल, हत्यारांचा असेल, हा सगळा त्यांच्या वसाहतीमध्ये तयार करून तो माल ब्रिटनला यायला लागला. जर्मनीने नेमकी हीच बाब हेरली आणि ब्रिटनला चिमटीत पकडण्यासाठी अमेरिकेला दिलेलं वचन मोडलं. जर्मनीने ब्रिटनच्या आणि अमेरिकेच्या मालवाहू जहाजांवर हल्ले सुरू केले. अमेरिका आता युद्धात उतरेल हे कळल्यानंतर त्यांनी मेक्सिकोशी संधान बांधायला सुरुवात केली. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्याने मेक्सिकोला पाठवलेला संदेश ब्रिटिशांनी पकडला, ज्यात म्हटलं होतं की आमच्या बाजूने युद्धात उतरा, त्या बदल्यात जर्मनी तुम्हाला पैसे सुद्धा देईल आणि ॲरिझोना आणि टेक्सास हे अमेरिकेचे 2 प्रांत आहेत ज्याच्यावर मेक्सिको हक्क सांगत होता, ते सुद्धा तुम्हाला मिळवून द्यायला मदत करेल. इंग्लंडने हा संदेश पकडला आणि तत्काळ अमेरिकेला दिला. अमेरिकेने युद्ध घोषित केलं, पण ते मित्र देशात सहभागी झाले नाही. अमेरिकन राष्ट्रपती यांचं म्हणणं होतं की अमेरिकेचा सहभाग हा युद्ध संपवणारा असेल. जागतिक पटलावर शांतता हवी असेल तर आधी मोठा आवाज करावा लागेल, ज्यामुळे सगळे देश आपला ऐकतील. प्रत्यक्ष युद्धात न उतरता अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सला मदत करू लागली. अमेरिकेकडे त्यावेळेस सैन्यशक्ती फारशी नव्हती, कमी होती. त्यांनी 1917 मध्ये एक अध्यादेश पारित केला आणि जवळपास 28 लाख सैनिकांची भरती सुरू केली. 1918 साल येता येता अमेरिका फ्रान्सला रोज 10,000 सैनिक, दिवसाला 10,000 सैनिक इतका पुरवठा करत होता. अमेरिकेने ब्रिटनला युद्धनौका दिल्या, आयर्लंडला विनाशिका दिल्या. अमेरिकेचा वाढता पाठिंबा पाहता जर्मनी हताश झाले आणि यावर तोडगा फक्त एकच माणूस काढू शकत होता, तो म्हणजे जनरल लुडेनडॉर्फ. त्यावेळी ते पूर्वेत रशिया बेचिराग करत सुटले होते. रशियापासून तोडून त्यांनी आर्मेनिया, अझरबैजान आणि जॉर्जिया असे 3 नवे देश तयार केले. त्यांना तत्काळ पश्चिमेला बोलवण्यात आलं आणि ज्यासाठी त्यांना आणलं होतं ते खरंच झालं.
नौदलाच्या ताकदवर तोफा वापरून त्यांनी जर्मन फौजांचे छोट्या छोट्या तुकड्या करून हल्ले करायला पाठवले. तोफेने मित्र देशांची पहिली फळी फोडायची आणि जर्मन तुकडी आत घुसवायची. ही तुकडी आतमध्ये जाताच बरोबर अदृश्य व्हायची आणि गुप्तपणे ब्रिटन आणि फ्रान्सच्या फौजेवर मागून हल्ला करायची. मशीन गन्स, गेट, त्यांचं रेशन, धान्याचे कोठार आणि मोठमोठे अधिकाऱ्यांचे ऑफिसेस यांना टार्गेट करायचं. अर्थातच हे सगळं करत असताना ती जर्मनांची छोटी तुकडी संपूर्णपणे नष्ट व्हायची, पण नष्ट होण्याआधी ते आपलं काम चोख बजावून जायची. काय व्हायला लागलं की मित्र देशांच्या फौजा आतमधून खिळखिळीत व्हायला लागल्या. यामुळे जर्मन फौजांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आणि त्या पुन्हा पॅरिसच्या दिशेने सरकू लागल्या. रेल्वे गन्स आणून पॅरिसवर हल्ला सुरू झाला. मोठमोठ्या तोफा या रेल्वेवर माउंट केल्या होत्या, त्यामुळे त्या दिवसभराच्या आत खूप मोठं अंतर कापून वाटेल त्या शहरावर हल्ला करू शकत होत्या. परत जनरल लुडेनडॉर्फ यांनी त्यांना जे सर्वोत्कृष्ट जमत होतं तेच केलं. पॅरिस शहर भाजून काढलं. असं म्हणतात की पॅरिसच्या रस्त्यांवर निखारे होते. आजही शहरावर संकट आलं की फ्रान्समध्ये हे म्हण वापरतात. याचा जर्मनीमध्ये इतका आनंद झाला की कैसर याने चक्क 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली. भयग्रस्त पॅरिसची जनता मिळेल त्या मार्गाने शहर सोडून पलायन करू लागली, कारण जर्मन फौजा आत आल्यावर काय होतं हे बेल्जियमवरून त्यांनी पाहिलंच होतं. 15 जुलै 1918च्या आसपास जर्मनीने लगेच सेकंड बॅटल ऑफ मार्ने सुरू केलं, ज्या विरोधात फ्रान्स आणि ब्रिटनने 100 डेज ऑफ अफेन्स सुरू केलं. फ्रान्स जीवाच्या आकांताने लढला. जर्मनीने जर नदी पार केली असती तर प्रत्यक्ष पॅरिसमध्ये युद्ध सुरू झालं असतं आणि फ्रान्सचा पाडाव निश्चित होता. फ्रान्स पडला तर ब्रिटन पडला हेही ठरलेलं होतं. पण या युद्धात मित्र देश यशस्वी झाले आणि जर्मनी पुन्हा मागे फेकला गेला. जर्मनीमध्ये युद्धविरोधी आंदोलन जोरात सुरू झाले होते. लुडेनडॉर्फ यांना परिस्थितीचा अंदाज यायला लागला होता. त्यांनी जर्मन मंत्री आणि कैसर स्वतः यांना तसा स्पष्ट संदेश सांगितला होता, आपण हे युद्ध जिंकू शकत नाही, पण हे युद्ध हरता सुद्धा कामा नये. तह आणि युद्धबंदीच्या चर्चा सुरू करा. कात्रीत सापडलेल्या जर्मनी विरुद्ध ब्रिटनने शेवटचं बॅटल ऑफ अल्बर्ट सुरू केलं. इकडे ऑस्ट्रियाने सुद्धा जर्मनीला निरोप दिला की आम्ही पण आता फार वेळ युद्ध नाही लढू शकणार. तटस्थ देशांनी मध्ये येऊन बोलणी सुरू करावी. जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांनी उद्ध्वस्त बेल्जियमला पहिला प्रस्ताव दिला, पण ब्रिटनमुळे त्यांनी तो नाकारला. जर्मन फौजांनी आक्रमणाची सगळी स्थानं सोडून बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता, पण मागे बाल्कन प्रदेशातील अनागोंदीमुळे त्यांना होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा आणि रेशन 40% आटलं होतं आणि अमेरिका रोज 10,000 सैनिक फ्रान्स आणि ब्रिटनला पाठवतच होती. शिवाय मित्र देशांना होणाऱ्या तेलापैकी 80% पुरवठा एकटी अमेरिका करत होती आणि अमेरिकेकडे तेलाचा काहीच तुटवडा नव्हता. 1918-19 मध्ये जर्मनीमध्ये खूप आंदोलनं खूप तीव्र झाले. नौदलात बंड घडून आलं. सगळं सुरळीत होईल ह्या आशेने ॲडमिरल शियर आणि जनरल लुडेनडॉर्फ यांनी शेवटचं युद्ध करायचं ठरवलं, पण जर्मन नौदल ह्याला तयार होईना. 9 नोव्हेंबर 1918ला ही आग संपूर्ण जर्मनीमध्ये पसरली आणि कैसर विल्हेम दुसरा याला पदच्युत केलं गेलं. तो पुढे नेदरलँड्समध्ये पळून गेला आणि नवीन सरकार स्थापन झालं, ज्याने सपशेल शरणागती पत्करली. जर्मनीनंतर बल्गेरियाने सुद्धा युद्ध माघार घेतली. ऑस्ट्रियाने सुद्धा हालचाली सुरू केल्या, पण ऑस्ट्रियाच्या हातात त्यावेळेला बराच मोठा भूप्रदेश आला होता आणि त्यांना तेवढ्या स्पीडने त्या सगळ्या हालचाली करायला जमत नव्हतं. शेवटी युद्धात उतरलेली इटली काही केले युद्धबंदी करायला तयार नव्हती. ब्रिटन आणि फ्रान्सने इटलीला आपल्या बाजूने युद्ध करायला आमिष म्हणून दिलेला सगळा प्रदेश इटलीने ताब्यात घेतला आणि मग युद्धबंदी जाहीर केली. 11 नोव्हेंबर 1918ला त्यावेळेच्या मीडियाने केलेल्या वृत्तांकनानुसार 11व्या महिन्यात 11व्या तारखेला सकाळी 11 वाजता जर्मनीने शरणागत पत्रावर सही केली. ऑस्ट्रिया आणि हंगेरीने वेगवेगळ्या सह्या केल्या आणि युद्ध संपलं. पण या सगळ्यात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. सगळ्या परिस्थिती विपरीत घडत गेल्या, पण जर्मन पायदळाचा सैनिक हा खूप धीराने लढला. युद्धाची कारणं आणि जर्मनी त्या युद्धात कसा उतरला हे सगळं बाजूला ठेवून जर फक्त युद्धाचा विचार केला तर जर्मन सैनिकाला हरवणं कठीण होतं. त्यांनी हे पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात आणि याच्या आधी सुद्धा झालेल्या अनेक युद्धांमध्ये हे सिद्ध केलं. जर्मन सैनिक जीवाची पर्वा न करता लढतो. कुशल युद्धनीती आणि एकापेक्षा एक सेनापती जर्मनीकडे आधीपासूनच होते, पण देशांतर्गत राजकारण ह्यामुळे जर्मनीची हार झाली असं मला वाटतं. युद्धबंदी झाल्यानंतरही मित्र देशांकडे एवढं संख्याबळ होतं की जर्मनीवर हल्ला करू शकत होते, पण माघारी आलेला जर्मन सैनिक घरी गेला नाही. तो देशाच्या सीमेच्या रक्षणार्थ सीमेवरच बसून राहिला. अंगात स्पॅनिश फ्लूमुळे 3-4 डिग्री ताप असताना सुद्धा
ताज्या दमाच्या फौजेंविरोधात चाकू उपसून हातघाईच्या लढाया केलेल्या जर्मन सैनिकांचे अनेक किस्से, अनेक उदाहरणं आहेत. ह्या पराक्रमाची तुलना मी भारत चीन युद्धातल्या भारतीय सैनिकांशी आणि दुसऱ्या महायुद्धातल्या जपानीज आणि जर्मन सैनिकांशीच करू शकतो. आजच्या भागात आपण पाहिलं की युद्ध कसं आणि कुठे लढलं गेलं. परिस्थिती भयावह होती. आजच्या भागापुरतं एवढंच. मध्ये आपल्याला बराचसा भाग गाळावा लागलाय. भागामध्ये आपण ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, जपान हे सुद्धा मित्र देशांच्या बाजूने सहभागी होते, पण त्यांनी जमिनीवरची युद्ध न लढता फक्त नौदलांचं युद्ध केलं होतं. आता पुढच्या शेवटच्या भागात आपण बघूया की हे युद्धाचे परिणाम काय झाले, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या फौजांची हार झाली त्याचे कारण काय होते आणि पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धाची बीजे कशी रोवली गेली हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.